मला पण माफी मागायची वेळ येणार ना, असंच करा. सिरियसली सांगतो, जरा डोक्यापासून विचार करा. आणि असं हे म्हणजे जे तुम्ही खोललेत ना आगरी पेज, असे खूप सारे चॅनल आहेत आणि पेजसुद्धा आहेत का ज्या लोकांच्या व्हिडिओ टाकतात, त्या व्हिडिओचा त्या माणसाची काहीच संबंध नाही, त्याच्या पण रील उचलून दुसरे कुठे ना कुठं अपलोड केलं जातं. बाबू एक मिनिट. आरती करा. व्हेज नॉनव्हेज बरं नाही वाटत ना. चला चला बोलवले तुम्हाला, आता लाजून काय होणार, आता जेवायला नको ना. हो मग बोलवले जेवायला. फायनली मंडळी निघाली, बघू शकता जायला. दाखवतो तुम्हाला आता खाली गेल्यावर. एकटेच बसले विचारले, हे चल खाली सोडायला नको. काही जणी चालू आहे युट्यूब चॅनल समापासून स्वागत आहे. आता मस्त निघाले कामानिमित्त. संध्याकाळी एक मस्त की तिलक समारंभाचा कार्यक्रम आहे, तो दाखवेलच तुम्हाला. तोपर्यंत कंटिन्यू राहू ब्लॉगमध्ये. काय काम आहे तो पहिला करून येतो. जायचं आहे रस्त्यावर, कोणतरी माणूस येतो, त्याला काहीतरी द्यायची वस्तू, म्हणजे तो वस्तू देणार आहे मला, ती घेऊन येतो पहिला. आणि अजून एक काम आहे, तो तर नंतर करणारच आहे, तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहू ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत. आणि आज तिलक समारंभाचा ब्लॉग आहे ना, पूर्ण काय शूट करायला भेटेल तो तुम्हाला दाखवीन. कोणाला तरी सांगेल शूट करत, मला रील शूट करायची. आणि बघू शकता तुम्ही समोरच मस्त टोरंटोवाल्यांनी वरची हाय टेन्शन लाईट आहे ना, वायर ही काढलेली आहे. आता या बाकी आहेत ना, या पण काढतील. आणि इकडेच DP बसवायची होती, तर इथं कसं लहान पोरं असतात म्हणून त्यांना सांगितलं की वरती बसवा. तर बघू कसं होतं. अजून काही माणूस मला नाही, आल्यावर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. आज खूप मजा येणार आहे आणि खूप कॉमेडीसुद्धा होणार आहे. तर काहीच मस्तपैकी सामान घेतलं आहे, पण तो तुम्हाला सामान दाखवू शकत नाही मी काय आहे ते. तर आता घरी जाऊ, सामान ठेवू, आणि लगेच एक काम आहे दुसरा, त्या कामानिमित्त निघणार आहोत. तर चला, पण त्या उशीर न करता निघू. आणि संध्याकाळी काहीतरी 6च्या आत यायला लागेल घरी रील शूट करायला, तेजलचा तिलक समारंभ. तर बघूया कसं होत आहे, दाखवीन तुम्हाला. A few moments later. काहीच मस्त काम वगैरे संपून निघालो घरी जायला. तर मी दोघा-तिघांना कॉपीराईट दिले. तर मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही स्वतः कंटेंट क्रिएट करा, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चोरून नका. शेवटी कसं, तुम्हाला जेव्हा तुम्ही मॉनिटाईज करणार ना अकाउंट, तर तुम्हाला रिव्ह्यूज स्ट्राईक येईल, मग ती 15 दिवसाची तुम्हाला परत येईल. त्याच्यात पण नाही झालं, मग तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होणार. अशा खूप साऱ्या कंडिशन आहेत. पण काही लोक बोलतात आम्ही नवीन आहे, आम्हाला माहीत नाही. म्हणून सांगतो, स्वतःचा कंटेंट क्रिएट करा, म्हणजे तुम्हालाही त्रास नाही होणार आणि समोरच्याला. आता मी ज्यांना स्ट्राईक दिलं ते मला अक्षरशः मेसेज करतात, ते मेसेज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच. आणि आता 5:30 वाजल्या, 6 वाजे तर मला लगेच निघायचा, ते पण तुम्हाला दाखवेल. कुठं जायचं, पहिला जातो, फ्रेश वगैरे होतो. कॉपीराईटवाल्यांसाठी मला एक गोष्ट सांगायची, इंस्टाग्रामवरून व्हिडिओ सोडतात, म्हणजे कोलॅबरेशन केलेले व्हिडिओ. आणि असे खूप जणांनी ना म्हणजे पेज खोललेत आगरी कोळी. तर मला त्या सांगायचं प्रत्येकाला, ज्यांनी कोलॅबरेशन केले ना, त्यांनी त्यांच्या यूट्यूबला टाकली तर ठीक, काही हरकत ना. पण ज्यांनी कोलॅबरेशन केलंच ना, आता समजा माझी व्हिडिओ एखादी जी समोरच्या माणसाला मी कोलॅबरेशन केलीच ना, त्यांनी व्हिडिओ त्याच्या यूट्यूब अकाउंटला टाकलं आहे. इंस्टाग्राम अकाउंटचं नाव वेगळं आहे, यूट्यूब अकाउंटचं नाव वेगवेगळा. आणि जेव्हा आपण कॉपीराईट मारतो तेव्हा मेसेज करतात, दादा मी नवीन आहे, मला या गोष्टीचं काही माहीत नाही, कॉपीराईट स्ट्राईक कार्ड. ते तुम्हाला इथं दाखवेल मी, काय सीन आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. त्यांनाच सांगा मला का अशा गोष्टी करू नका ना, कॉपीराईट येण्याचा प्रश्नच येणार ना. तुम्ही मेहनत करा. तुम्हाला वाटलं अशा आगरी कोळी रील्स टाकायच्या आहेत तर तुम्ही जा स्वतः तिथं शूट करा आणि ते एडिट करून टाका.
आता याच ब्लॉगमध्ये तुम्हाला मी किती मेहनत करतो आहे तिलक समारंभाच्या तो बघायला भेटेल तुम्हाला. एक व्हिडिओसाठी किती मेहनत असतं, एक शॉर्ट व्हिडिओ बनवायला किती अँगल घ्यायला लागतं, सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि ते काही लोकांना कळत नाही. ज्याचा तो प्रत्येकजण येतो कॉपी पेस्ट करायलाचा प्रयत्न करतो आणि नंतर मग कॉपीराईट मारल्यानंतर माफी मागताना काय करताना लय डेंजर सीन होता. मला पण माफी मागायची वेळ येणार ना, असंच करा. सिरियसली सांगतो, जरा डोक्यापासून विचार करा. आणि असं हे म्हणजे जे तुम्ही खोललेत ना अग्रिकोली पेज, असे खूप सारे चॅनल आहेत आणि पेजसुद्धा आहेत का ज्या लोकांच्या व्हिडिओ टाकतात त्या व्हिडिओचा त्या माणसाची काहीच संबंध नाही, त्याच्या पण रील उचलून दुसरे कुठे ना कुठं अपलोड केलं जातं. तर सुधरा. मी एक स्पेशली सांगतो, आता ज्यांना कॉपीराईट दिलं ते कॉपीराईट मी काढीन समजा हे ते 2-3 दिवसामध्ये जसं मला वेळ भेटेल तसा. पण त्यांनी जे मेसेज केले ना ते पण तुम्हाला दाखवेन. तर चला आता फ्रेश वगैरे हो मस्तपैकी आणि रेडी होऊन मगाशी येऊन मस्त फ्रेश वगैरे झालं आहे. आता मला जायचं आहे मस्त एक रील शूट करायला गावातच आहे किरणांच्या घरी. कशाची आहे तर तिलक समारंभाची. तर 6चा टायमिंग 6:30चा टायमिंग दिला होता, काहीतरी त्यांना 7 वाजणार आहे. 7:30 वाजले. पहिलं तुषारला जातो, तुषारचे फोटो आहेत बड्डेचे ते देऊन येतो, म्हणजे थोडा स्पेस पण खाली होईल. कालचा ब्लॉग आहे तो पण एडिट करायचा बाकी आहे मच्छीचा, तो पण तुम्हाला बघायला भेटेल. तर चला त्याचा फोटो देऊन आणि लगेच तिथं निघू. म्हटलं बघू ब्लॉग बनवायला भेटतं की ना, मला पण माहीत ना. तर बनवायला भेटलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करीन कसा होता तिलक समारंभ. तर तुषार आहे की नाही मला पण नाही माहिती. की पोचलो आणि ईश्वरीसुद्धा आलेली आहे, बघू शकता. ही बघा हे काय खाऊ आणले. हां राजगिर का तर वाट लावली सगळी ते राजगिराची. कुठे आला भारी काम केलं. संपला बस. हे तोंड बघ तोंड. आणि तो बत्काला एकाला पावटी दिले ते त्यांना पण दिल. तर काहीच मस्त फोटो वगैरे दिले. ईश्वरी कालच आहे त्यांच्या म्हणजे मामाची तर लग्न होतं, तुम्हाला कालच्या का परवा दिवशी ब्लॉगमध्ये समजलं असेल तेव्हा बोललेलो. चला जाऊ घरी. आता फोकससुद्धा भेटलं, पहिला जाऊ तिची शूट करून घेऊ पहिला, नंतर मग बघू आपण आपला. काहीच बघू शकता नानाने घेतलं मस्त एक भजी बनवायला, कांदा भजी. हां ना एकदम लाल लाल. बघू शकता नानीचं आल्या मस्त की तयारी करून. आता आमची नवरीबाई तयार झाली का माहीत ना. हे बघ लाईनची सगळ्या जण ही एक बघ. तर काहीच बघू शकता सर्व पाहुणे मंडळी आलेली आहेत मस्तपैकी बसल्या. तर त्यांना नाश्ता वगैरे काय आणायचा त्या आणतीलच घरातली सगळे. आणि तेजल पण रेडी झालेली आहे आणि समोरच मध्ये बसल्यात भाऊजी म्हणजे तेजलचा नवरा. तर बघा मस्तपैकी आणि मस्त असा ब्लॉग होणार आहे बघा. नाश्ता वगैरे घेतलेला आहे. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत. आणि कोणी सिरियसली घेऊ नका या ब्लॉगला.
आरती करा. शिव मंदिर. हॅलो. नाही आता प्रोग्राम चालू आहे चालू आहे.
परत क्रॉस गुच्छा समोर हा बस खाली करा थोडा खाली करा फोटो काढताना तुम्हाला पेढा करू द्या बघू शकता फोटोशूट चालू आहे मस्त कॅमेरामॅन येऊ नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज आजचा दिवस तुमचा खा अजून एकदा खायला भेटेल अजून 2 वेळा खायला भेटेल तसा साखरपुड्याला लग्नाला हा खाशील ना नॉनव्हेज बोलत ए भाऊ नॉनव्हेज बोलत मग व्हेज आणि मग घास कसा भरायचा व्हेज नॉनव्हेज बरं ना वाटत ना चला चला बोलवले तुम्हाला आता लाजून काय आणत आता जेवायला नको ना हो मग बोलवले जेवायला हे तुम्ही पण चला जेवायला चला एकच ताटण जेवा चल ये जेवणासाठी काय चालू आहे बघू शकता तुम्ही किती जण तिला घेऊन येतात या इकडे बघू शकता सडनली प्लॅन झालेला मस्तपैकी इकडे व्हेज आहे आणि तिकडे नॉनव्हेज आहे आज संपल का पण एवढा बघू ना खातन का ना संपला पाहिजे बरोबर ना आणि आज भूक नसेल पण काय डिझाईन गेले मस्त फुलांची ती नाहीत आज पत्ता गेलता तुम्ही युनो बिनो ते पत्ताच असतं ते जुगारच असतं तो नसतं गेला जा समजलं का मग काय असतं तो जुगारांनाच हिशोब होता सगळं संपला पाहिजे जेवढं दिलं जास्त नाही अर्धीच भाकर येऊन ते जे तू एवढा का भाऊ सगळं संपला पाहिजे काय लगेच काढ हा आज काय याचा पहिला दिवस आहे का मध्ये ना तुम्ही केला असाल तर हे बघ एवढ्या जण होत्या साखरपुऱ्याला बघा भाऊ मीठ टाकणार साखरपुऱ्याला गुलाबजामुन खाताना विचार करून का करा सुरुवात तुम्ही
हा तिला भरवाचं ना, ती व्हेज नॉन व्हेज तुम्ही आता वेगवेगळं कॉम्बिनेशन केलं काहीच बोलत नाही. तुला खायचं तो खा ना. बस बस. परत बघा ओके. हे बाबू 2 मिनिटं बाजू ठीक आहे ना. कुठलं कोर्स केलं ना तुला फायदा कुठे नेशनल के बार कुठे बार नेशनल त्या रोडन नेशनल सांग ना. वांद्रेश्वर मंदिरामध्ये नाही. तिला विचार नानी भाकरी येतात तुला किती आमची चूल पण नाही. आमची नानी झाडू मारतं, हिला झाडू मारायला ठेवले. आज जाम कचरा केलता. काहीच ना, एक मजा मस्ती. सिरियस कोणी घेऊ नका, फक्त एक मजा मस्ती चालू. आता सगळा कसा पूर्ण पसारा झाला होता घरामध्ये. आता नानीचा जेवून पहिला आल्या आणि दोघी जणी त्या आटपतात. आटपा चालू दे तुमचं काम. हसून काय ना, सांग मला कसं वाटतं. हा फायनली मंडळी निघाली, बघू शकता जायला. दाखवतो तुम्हाला आता खाली गेल्यावर. एकटेच बसले विचारे. हे चल खाली सोडायला नको, खाली सोडा. चल जेवलीस का? चला मग आम्ही आता जेवून गेलो. खाला मी नाही आईस्क्रीम पहिलाच. मंडळी चालली आता घरी मस्त वेगळी. जा सोडायला. खोल घडेलच वाटतं. डाऊट येतं. हा वा मस्त घडेल. आता शे लेडीज होता म्हणून आता तो पण नेला असता घरा. याने कॅडबरी खायला लागली. बिल लागलं सुरुवात तिने पण. हे दाखव, दोन्ही गिफ्ट दाखवते. गिफ्ट खूप आहेत तसं. याच्यामध्ये वॉच आहे मस्तपैकी. तो दाखव. त्याच्यातलं कानातलं नसतील घालायचं तर ठेव, मी माझ्या बाजूला देईन. लगीन होईल तेव्हा. आता सोना महाग झाली म्हणून ती बोलाली काहीच ना, काही अभाव नाही. तर काहीच मस्तपैकी निघालो. टिलक समारंभ झालेला आहे आणि मस्त अशी शूट व्हिडिओ झालेली आहे. बघूया आता कशी एडिटिंगला गेल्यावर समजेलच. कारण की फुटेज एवढ्या झाल्यात ना, काही हिशोब नाही. आणि ब्लॉग पूर्ण होईल का मला नाही माहिती. मी नैतिकला सांगितलेलं शूट करावं. थोडाफार त्यांनी शूट केला असेल तर बरं. 9-10 मिनटाचा किती होईल त्याच्यावर डिपेंड. मी पण शूट केले मध्ये. आता किती होईल त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. तर चालू आजचा ब्लॉग जर आवडला असेल लाईक मात्र नक्की करा. मजासुद्धा येणार आहे. आणि तशी मजा शेवटी केली आम्ही, पण कोणी सिरियसली घेऊ नका. फक्त मजा एक आठवणीपुरती राहील म्हणून याकरता हा ब्लॉग शूट केले, दुसरा काहीच नाही. तर चला आजचा ब्लॉग जर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.